काँग्रेस मुख्यालय टिळक भवनामध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। हर्षवर्धन सपकाळ संघटनात्मक बाबींचा आढावा घेणार आहेत। आज सर्व जिल्हा अध्यक्षांची बैठक होणार आहे। मंगळवारी प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। काँग्रेस मुख्यालय टिळक भवनामध्ये बैठकांचं सत्र हे सुरू आहे। हर्षवर्धन सपकाळ हे संघटनात्मक बाबींचा आढावा घेणार आहेत। काँग्रेस आता ॲक्शन मोडवर येताना पाहायला मिळते। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, काँग्रेस मुख्यालय टिळक भवनामध्ये बैठकांचं सत्र पाहायला मिळतंय। हर्षवर्धन सपकाळ हे आता ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत, बैठका घेत आहेत। निश्चितच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरती हर्षवर्धन सपकाळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच आपण पाहतोय की संघटनात्मक म्हणजेच वाढीला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि आज जिल्हा अध्यक्षांची बैठक पार पडते। खरं तर मुंबईच्या टिळक भवन या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। 2 दिवस या बैठकांचं सत्र सुरू राहणार आहे। खरं तर काँग्रेसमध्ये नुकताच झालेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये देखील मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये मोठे बदल जे आहेत ते करण्यात आले। चक्क प्रदेशाध्यक्ष पदावर नाना पटोले यांची जी आहे ती त्यांना बाजूला करत मात्र नवीन नियुक्ती जी आहे त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांना त्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। खरं तर संपूर्णतः संघटनात्मक बांधिलकीला त्यांनी आता संपूर्ण प्रदेशाध्यक्ष असतील, जिल्ह्याचे किंवा मग पदाधिकारी असतील यांना बोलवलेलं आहे आणि 2 दिवस या बैठकांचं सत्र सुरू राहणार आहे। खरं तर आजच्या बैठकीला स्वतः ते उपस्थित असतील, सोबतच विधान परिषदेचे त्यांच्या पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार असतील, सोबतच प्रणिती शिंदे असतील, चंद्रकांत हंडोरे असतील, मात्र इतर पक्षातील म्हणजेच काँग्रेसमधील जे महत्त्वाचे नेते आहेत ते सगळेच उपस्थित राहणार आहे। खरं तर पुढील कशा पद्धतीची पक्षाची रणनीती असणार आहे किंवा पुढील अनेक कार्यक्रम जे आहेत पक्षाच्या वतीनं घेण्यात येणार आहेत त्याच्या संदर्भात जी आहे ती चर्चा जी आहे आजच्या बैठकीमध्ये होणार आहे। खरं तर उद्या देखील बैठक बोलवण्यात आलेली आहे। उद्याच्या बैठकीमध्ये सगळेच जिल्ह्याचे पदाधिकारी असतील आणि आजच्या बैठकीमध्ये नेमक्या काय सूचना ज्या आहेत ते प्रदेशाध्यक्षांकडून दिल्या जातात। त्यामुळे संपूर्णतः काँग्रेस पक्षाकडून आजपासून खरं तर या सगळ्याच बैठकींचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज आणि उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये काय नेमक्या सूचना ज्या आहेत प्रदेशाध्यक्षांकडून जिल्हा अध्यक्ष असतील किंवा मग पदाधिकाऱ्यांना देण्यात येतात याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। नक्कीच या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।